तो सिद्धेश्वर दाडकर उभा दांडा संघाच्या बाजूनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय तो उभा दांडा संघ. आणि फलंदाजीसाठी प्रचार केलं जात आहे तर रुई स्पोर्ट विंगुर्ला संघाला फलंदाजीचं आव्हान स्वीकारलं जात आहे. सलामीची जोडी मैदानावर खेळण्यासाठी सज्ज होते. प्रतीक आणि युवराज नावाची जोडी मैदानावर खेळण्यासाठी सज्ज होईल. एक आक्रमक शैलीची ही जोडी नक्कीच या मैदानावर कमाल धमालवाली फलंदाजी या अतिमहत्त्वाच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल का, या प्रश्नाचं उत्तर नक्कीच थोड्याच वेळात आपल्यासमोर स्पष्ट होईल. दुपार नेहमी हसरी असावी, शिवरायांची मूर्ती डोळ्यासमोर असावी, मुखी असावं जयदेवीचं नाव, सोपे होईल तुमचं सर्व काम. नक्कीच या दुपारच्या सत्रामध्ये या महत्त्वाच्या सामन्यामध्ये कोणत्या संघाचं काम सोपं होताना आपल्याला पाहायला मिळेल, या प्रश्नाचं उत्तर नक्की थोड्याच वेळात स्पष्ट होईल. गोलंदाज राकेश गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन येतोय तो राकेश नावाचा हा गोलंदाज. 4 षटक 24 चेंडूंचा खेळ या मैदानावर आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. सलामीची जोडी स्ट्राईकवर प्रतीक खेळण्यासाठी सज्ज होतोय. त्याचा साथ देईल तो युवराज नावाचा हा आक्रमक शैलीचा फलंदाज. पंचांचा इशारा थेट समालोचन कक्षाकडे हा सामना सुरू झाल्याचा. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन येतोय तो राकेश नावाचा गोलंदाज. नक्कीच सुरेख पटका, चेंडू सीमा रेषे नजदीक, प्रयत्न केला जातोय, सुरेख क्षेत्ररक्षण आणि सुरेख खेळ टिपला जातोय. नक्कीच सलामीचा फलंदाज प्रतीकला मात्र स्वस्तात डगआउटचा शिकार होऊन माघारी फिरावं लागतंय. तोपर्यंत बोलूया डीजे ऑपरेटर यांच्याकडे. माघारी फिरतोय, डगआउटचा शिकार होतोय. नक्कीच शून्याचा चष्मा गॉगल लावून माघारी फिरावं लागतंय. सुरेख क्षेत्ररक्षण त्याचं श्रेय द्यावं लागेल क्षेत्ररक्षकाला. सुरेख झेल टिपला जातोय. संगीत धावसंख्या मात्र स्थिरावते. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना राकेश नावाचा गोलंदाज पहिल्या चेंडूवर नक्कीच सुरेख गोलंदाजी करतोय. झेल टिपला जातोय. फलंदाजाचा खेळ या मैदानावर समाप्त होतोय. नवीन बॅटर मैदानावर खेळण्यासाठी सज्ज होतोय. बाबू टेमकर नावाचा हा बॅटर, नक्कीच ज्याच्या बॅटमध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता, ही क्षमता आपल्याला या मैदानावर पाहायला मिळेल का, कारण हा खेळाडू नक्कीच मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातोय. टेनिस बॉल क्रिकेटमधील बाहुबली खेळाडू, नक्कीच या मैदानावर बाहुबली खेळी या बॅटरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल का. फुलटो चेंडू आणि मोठा फटका, चेंडू जातोय तो सरळ सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी येतोय का. येतो एक झाकी आहे. पिक्चर अभी बाकी आहे. पिक्चर आपल्याला पाहायला मिळेल का, तोपर्यंत बोलूया डीजे ऑपरेटर यांच्याकडे. नक्कीच ज्या खेळासाठी बाबू ओळखला जातोय तो खेळ या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा दिशाहीन चेंडू, बहुधा खराब चेंडू, पंचांचे दोन्ही हात समांतर हा चेंडू खराब असल्याचा. क्रिकेटच्या खेळामध्ये वाशी टू काशी, पंजाब टू हरियाणा खराब चेंडूची गणना केली जाते. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते तब्बल 5 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना यावेळी मात्र सुरेख चेंडू, कमबॅकवाली गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन ठेवलं जाते. सन्मान दिला जातोय बाबू यांच्याकडून. निर्धाव चेंडूची खून होते. सांघिक धावसंख्या स्थिरावते ती 5 वर. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंतच्या बहुधा 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ कशा प्रकारचा राहील, तर एकदा दिशाहीन चेंडू, पंचांचे दोन्ही हात समांतर समालोचन कक्षाकडे हा चेंडू खराब असल्याचा. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती तब्बल 6 धावा. अतिशय सुयोग्य असं आयोजन, नीटनेटकं नियोजन, अतिशय चोख अशी नियमावली, पंचांची कडी नजर, क्रिकेट रसिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं ही स्पर्धा क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईज बनताना पाहायला मिळते. यावेळी मात्र सुरेख गोलंदाजी, सुरेख झेल टिपला जातोय सीमा रेषे नजदीक आणि ज्याच्या बॅटमधून आपल्याला एक नेत्रदीप चौकार पाहायला मिळाला तो बाबू टेमकर मात्र स्वस्तात माघारी फिरताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक 4 या धावसंख्येवर बाबू मात्र माघारी फिरतोय. सांघिक धावसंख्या स्थिरावते ती 6 वर. तोपर्यंत बोलूया डीजे ऑपरेटर यांच्याकडे.
या स्पर्धेमध्ये आपल्याला डीजे ऑपरेटर यांच्याकडून ऐकायला मिळतंय नवीन बॅटल मैदानावर खेळण्यासाठी सज्ज होतोय राजा नावाचा हा बॅटर नक्कीच या मैदानावर कमबॅकवाली फलंदाजी पाहायला मिळेल का मोठे फटके पाहायला मिळतील का नक्कीच एक सुरेख फटका देखना फटका चेंडू जातोय आउट ऑफ पार्क सीमा रेषेबाहेर एक देचदीप चौका 4 धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय धावसंख्या होते तब्बल 10 धावा पहिलं षटक प्रगतीपथावर असताना विजय नक्कीच एक समाधानकारक धावसंख्या एकेरी धाव घेतली जाते सावध पवित्र घेतला जातोय एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय धावसंख्या होत आहे ती तब्बल 11 धावा पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय भूतकाळात केलेल्या गोष्टी इतिहासामध्ये स्वनाक्षरात लिहिल्या जातात मग वर्तमान काळात तुमची कामगिरी किती महत्त्वाची आहे वर्तमान काळात तुमचा फॉर्म तुमच्या संघासाठी किती फायद्याचा आहे यावर तुमच्या संघाचं यश अपयश अवलंबून असतं म्हणून विश्वास नांगरे पाटील म्हणतात जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाही त्या शत्रूला मला हरवायचं आहे ज्या ठिकाणी जाण्याचं धाडसी माणसं करत नाही त्या ठिकाणी जाण्याचं धाडस मला करायचं आहे ज्यावेळी माझे हात दमतील पाय दमतील तेव्हा समोर दिसणारं यमसर मला सर करायचं आहे यावर ते म्हणतायत की आत्मविश्वास असला पाहिजे की माझी नरकात जायची तयारी आहे पण नरकात जाण्याचं कारण सुद्धा स्वर्गीय असलं पाहिजे नक्कीच एक मोठं आव्हान या दोन्ही संघांसमोर टार्गेट हा सामना जिंकण्याचं जो संघ विजय पुढील फेरीमध्ये प्रवेश आणि पराभूत संघाला मात्र नक्कीच या स्पर्धेला नमस्कार करावा लागेल हा नमस्कार करणारा संघ कोणता ठरेल हे पाहणं तेवढंच गरजेचं ठरेल यावेळी मात्र दुसरं षटक नक्कीच सुरेख चेंडू अचूक टप्पा अचूक लाईनवर ठेवलं जात आहे अनिरुद्ध नावाचा हा गोलंदाज मागचा सामना आपण या पाहिला नक्कीच सुरेख गोलंदाजी दाजी नाईक यांच्या समोर आपण या गोलंदाजाची पाहिली पण तशीच काहीशी गोलंदाजी या सामन्यामध्ये या महत्त्वाच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल का हे पाहणं तेवढंच गरजेचं ठरेल यावेळी षटपी चेंडू नक्कीच पंचांचे दोन्ही समांतर हा चेंडू खराब असल्याचा क्रिकेटच्या खेळामध्ये वाशी टू काशी पंजाब टू हरियाणा खराब चेंडूची गणना केली जाते अतिरिक्त एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय धावसंख्या होते ती तब्बल 12 धावा दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिला चेंडू नक्कीच अचूक टप्पा अचूक लाईन आणि त्यानंतर थोडीशी दिशाहीन चेंडू एक धावसंख्या अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय धावसंख्या होते ती तब्बल 12 धावा आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासाळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तर इतिहास आणि हारलो तर इतिहास घडला पाहिजे वाघ जखमी झाला म्हणून तो आयुष्याला कंटाळत नाही तो थांबतो थोडा वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो तीच दहशत तो दरारा घेऊन पराभवाने माणूस संपत नाही जो प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो म्हणून कठीण काळ स्वतःला सांगा शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही नक्कीच या दोन्ही संघामध्ये ही शर्यत पाहायला मिळते जो संघ विजय पुढील फेरीमध्ये प्रवेश यावेळी मात्र एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय धावसंख्या होते ती तब्बल 13 धावा दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिला चेंडू निर्धाव तदनंतर खराब चेंडू सुरेल आणि तदनंतर ही एकेरी धाव यावेळी मात्र कमबॅकवाली गोलंदाजी नक्कीच सुरेख चेंडू अचूक टप्पा अचूक लाईनवर ठेवला जातोय फलंदाज बीट होतोय चेंडू विसावतोय तो विकेट किपर यांच्या हातामध्ये सांघिक धावसंख्या स्थिरावते ती 13 दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंतच्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय यावेळी मात्र परत एकदा सुरेख चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र क्रिकेटमध्ये 2 गोष्टींना इज्जत दिली जाते एक क्रिकेटचे भगवान सचिन तेंडुलकर आणि नंतर जडमेदालीवरील यॉर्कर गेन आणि तो चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय निर्धाव चेंडूची खून होते सांघिक धावसंख्या स्थिर होते ती 13 दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंतच्या 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी यावेळी मात्र फुलटॉ चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू जातोय तो विनंती असेल सीमारेषे नजदीक जे प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया त्या सीमारेषेच्या बाहेर बसायचं आहे
चेंडू जातो सीमा रेषेबाई 4 धावांसाठी. या 4 धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होत आहे ती तब्बल 17 धावा. नक्कीच एक सुरेख देखना नेत्रदीप चौकात 4 धावांसाठी. या 4 धावेने निर्णय तिसरे अंपायर यांच्याकडे सोपवला जातोय. नक्कीच सीमारेषे नजदीक चेंडू एक सुरेख फटका देखना फटका. कोणी यायचं नाही रे. हॅलो हॅलो. चेंडू सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. एक सुरेख चेंडू 4 धावांसाठी सीमारेषेबाहेर. या 4 धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती तब्बल 17 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना विनंती असेल सीमारेषे नजदीक जे प्रेक्षक आहे कृपया जी सीमारेषा आहे चौकाराची कृपया त्या सीमारेषे बाहेर जायचं आहे. विनंती असेल मंडळाला सहकार्य करायचं आहे. दुसरं षटक अनिरुद्ध. पहिला चेंडू निर्धाव. तदनंतर दुसऱ्या चेंडू स्वेअर. तदनंतर कमबॅक वाली गोलंदाजी एकेरी धाव. तिसरा चेंडू निर्धाव. चौथा चेंडू देखील निर्धाव. आणि तदनंतर 5व्या चेंडूवर एक नेत्रदीप चौकार आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू आखरी गेंद शेष. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना नक्कीच एक आक्रमक शैलीची जोडी मैदानावर खेळते. स्ट्राईकवर नक्की युवराज आणि त्याचा साथ देतोय तो राजा नावाचा बॅटर. एक नेत्रदीप चौकार राजा नावाच्या बॅटरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला.
वैयक्तिक 6 या धावसंख्येवर राजा नावाचा बॅटर मैदानावर खेळण्यासाठी सज्ज होतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर, शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी. आखरी गेम शेष, 2 केले विशेष. यावेळी मात्र षटपी चेंडू काहीसे उसळी घेणार हा चेंडू विसावतोय तो विकेट किपरांच्या हातामध्ये जाऊन 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावसंख्या स्थिरावते ती 17वर. तोपर्यंत वळूया सुमधुर संगीत डीजे ऑपरेटर यांच्याकडे. ठेवावं लागेल. नाणेफेकीचा कौल गेला होता तो सिद्धेश्वर दाळकर उभा धांडा संघाच्या बाजूनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि फलंदाजीसाठी प्रचार केलाय ते रुई स्पोर्ट वेंगुर्ला संघाला. सुरुवातीच्या 12 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावसंख्येचा विचार केला 17 अशी धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ बाकी. नक्कीच कमबॅक केलं जाईल का? तोडफोडवाली फलंदाजी पाहायला मिळेल का? यावेळी मात्र सुरेख फटका काहीसा पॉईंट क्षेत्रात एकेरी धाव वेगानं घेतली जाते. या एकेरी धावीने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 18 अशी. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज प्रतीक नावाचा हा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन येतोय तो प्रतीक नावाचा गोलंदाज. स्ट्राईकवर युवराज खेळण्यासाठी सज्ज होतोय. एक आक्रमक शैलीचा हा फलंदाज. यावेळी मात्र काहीसा अतिशायीन चेंडू. पंचांची दुनिया समांतर. हा चेंडू खराब असल्याचा क्रिकेटच्या खेळामध्ये वाशी टू काशी, पंजाब टू हरियाणा खराब चेंडूची गणना केली जाते. तो खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी धावने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होत आहे ती 18 अशी. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 19 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र फटका बसतोय. झेलखाली स्वतः गोलंदाज सुरेख झेल टिपला जातोय आणि युवराज यांचा खेळ या मैदानावर समाप्त होतोय. सांघिक धावसंख्या स्थिरावते ती तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 19 अशी धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. पुढे डीजे ऑपरेटर यांच्याकडे. पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर विनंती असेल अन्वी स्पोर्ट सातेरी मातोंड संघ आणि मंगलमूर्ती मळगाव. विनंती असेल नाणेफेकीसाठी आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर अन्वी स्पोर्ट सातेरी मातोंड वर्सेस मंगलमूर्ती मळगाव. विनंती असेल संघनायक आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षासमोर यायचं आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर. आतापर्यंतच्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त. नवीन बॅटर मैदानावर खेळण्यासाठी सज्ज होतोय. रोहन नावाचा हा बॅटर. सुरेख फटका. एकेरी धाव वेगानं घेतली जाते. एकेरी धावीने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती तब्बल 20 धावा. बरसात से मुलाकात यूं ही नहीं होती. धरती को धूप में जलना पड़ता है. शोहरत के मुकाम पर पहुंचने के लिए कभी कभी घुटनों के बल चलना पड़ता है. नक्कीच गेर बदलावं लागेल या मैदानावर. आक्रमक फटके, मोठे फटके या मैदानावर मारणं अत्यंत आवश्यक. प्रतिस्पर्धी संघासमोर एक फायटिंग समाधानकारक लक्ष ठेवायचं असेल तर नक्कीच गेर बदलावा लागेल. आणि ते होईल का या मैदानावर आणि आपल्याला पाहायला मिळेल का या प्रश्नाचं उत्तर नक्की थोड्याच वेळात स्पष्ट होईल. षटपी चेंडू काहीसा उसळी घेणारा. एकेरी धाव वेगानं घेतली जाते. बहुधा एकेरी धावेवर समाधान मानलं जाते. या एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती तब्बल 21 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना नक्कीच सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल प्रतीक यांची. पहिला चेंडू वर 1 धाव. तदनंतर खराब चेंडू स्वेअर. तदनंतर विकेट. तदनंतर तिसऱ्या चेंडूवर देखील धाव. चौथ्या चेंडूवर देखील एकेरी धाव. यावेळी मात्र कमबॅकवाली गोलंदाजी निर्धाव चेंडू. म्हणजे आतापर्यंतच्या 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. सुरेख गोलंदाजी, कंजूसबी गोलंदाजी, धावांवर अंकुश ठेवणारी ही गोलंदाजी म्हणावी लागेल प्रतीक यांची. नक्कीच सुरेख गोलंदाजी. आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च करतोय तो प्रतीक नावाचा गोलंदाज. यावेळी मात्र शेवटचा चेंडू वेगावर स्वार. चेंडू विसावतोय तो विकेट किपरांच्या हातामध्ये जाऊन. सांघिक धावसंख्या स्थिरावते ती 21 वर. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावसंख्या स्थिरावते ती फक्त 21. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी पहिल्या इनिंगमध्ये. तोपर्यंत वळूया डीजे ऑपरेटर यांच्याकडे.
स्ट्राईकवर राजा खेळण्यासाठी सज्ज होतोय. ज्याच्या बॅटमधून आपण एक नेत्रदीप चौकार पाहिला तो राजा या मैदानावर नक्कीच राजा खेळी पाहायला मिळेल का हे पाहणं गरजेचं ठरेल. यावेळी मात्र सुरेख चेंडू एकेरी धाव वेगानं घेतली जाते. सुरेख क्षेत्ररक्षण एकेरी धावेवर समाधान मानावं लागतंय. या एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होत्या ती तब्बल 22 धावा. नक्कीच गेर बदलावा लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. मात्र ते होईल का या मैदानावर. गगनचुंबी षटकार या मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल का हे पाहणं तेवढंच गरजेचं ठरेल. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. अंकों में क्या रखा है हौसलों से उडान. ही उडान आपल्याला मैदानावर पाहायला मिळेल का. एकेरी धाव एकेरी धावेचं रूपांतर मात्र रोखलं जातंय. एकेरी धावेवर समाधान मानलं जातंय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये केलं जातंय. दुहेरी धावेचं रूपांतर तिसरी धाव जीवघेणी ठरू शकते. नक्कीच जीवघेणी धाव या ठिकाणी तिसरी ठरते. या दोन धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती तब्बल 24 धावा. अंतिम षटक पहिल्या इनिंगमध्ये प्रगतीपथावर असताना तोपर्यंत उद्या डीजे ऑपरेटर यांच्याकडे. बॅटर मैदानावर खेळण्यासाठी सज्ज होतोय. मयूर नावाचा बॅटर मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. नक्कीच तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न रनआउटच्या स्वरूपात बॅटरला माघारी फिरावं लागतंय. सांघिक धावसंख्येचा विचार केला 24 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजूनही पहिल्या इनिंगमधील शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी. या षटपी चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका पसतोय. झेलखाली क्षेत्ररक्षक सुरेख झेल टिपला जातोय. आणि ज्याच्या बॅटमधून आपल्याला एक नेत्रदीप चौकार पाहायला मिळाला तो राजा मात्र माघारी फिरतोय. वैयक्तिक 8 या धावसंख्येवर राजा माघारी फिरतोय. सांघिक धावसंख्या स्थिरावते ती 24 वर डीजे. दिशेने मार्गक्रमण करतोय योगेश नावाचा बॅटर. नक्कीच आपण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांचं समालोचन ऐकतोय. यावेळी मात्र मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. नक्कीच योगेश यांच्या बॅटमधून आपल्याला मोठे 3 फटके या मैदानावर पाहायला मिळतील का. गगनचुंबी षटकार पाहायला मिळतील का हे पाहणं तेवढंच गरजेचं ठरेल. सामने घना अंधेरा है पहाड़ को चीर कर रास्ता बनाना है. मुश्किल है मगर नामुमकिन नहीं. हम वादे नहीं इरादे लेकर आए हैं. इलाका किसी का भी हो धमाका हमारा होने वाला है. हे या मैदानावर पाहायला मिळेल का योगेश यांच्या बॅटमधून हे पाहणं तेवढंच गरजेचं ठरेल. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाज आबा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी. यावेळी मात्र सुरेख चेंडू अचूक टप्पा अचूक लाईन. एकेरी धाव वेगानं घेतली जाते. एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते तब्बल 25 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत आबा यांची गोलंदाजी पाहिली तर पहिल्या चेंडूवर 1 धाव. तदनंतर दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. तिसऱ्या चेंडूवर विकेट आणि 4थ्या चेंडूवर एकेरी धाव. नक्कीच कंजूसीभरी गोलंदाजी आबा यांची म्हणावी लागेल. धावांवर अंकुश ठेवणारी ही गोलंदाजी. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आतापर्यंत आपल्याला योग्य म्हणावा लागेल. यावेळी मात्र सुरेख चेंडू काहीसा पॅडवर आदळतो. एकेरी धाव वेगानं घेतली जाते. या एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती तब्बल 26 धावा. रोमांच थरार बदलादित्य आनंदाच्या लाटा पराभवाची ओटी अभेद्य फेरी भेटणारी गोरचना सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिळवणारा आखाडा हे सर्व आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. श्री सिद्धेश्वर पूर्वदेवी चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये. यावेळी मात्र एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती तब्बल 27 धावा आणि 28 धावांचं लक्ष ठेवतो आहे तो. प्रथम फलंदाजी करणारा संघ रुई स्पोर्ट्स वेंगुर्ला संघ. प्रतिस्पर्धी संघ म्हणजे सिद्धेश्वर दाळकर उभा दांडा संघासमोर. या 28 धावांचा पाठलाग या मैदानावर कशा प्रकारे केला जाईल. ज्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली सिद्धेश्वर दाळकर उभा दांडा या संघाच्या गोलंदाजांकडून काहीशी तशीच गोलंदाजी आपल्याला रुई स्पोर्ट वेंगुर्ला संघाच्या गोलंदाजांकडून पाहायला मिळेल का. क्या ईट का जवाब पत्थर से गेंद का जवाब बल्ले से बल्लेबाज देगा या गेंदबाज असरदार सरदार बनेगा. नक्कीच हे आपल्यासमोर थोड्याच वेळात सिंधुदुर्ग एक नामवंत समालोचक सुमित काळसेकर यांच्याकडून ऐकायला मिळेल. यापुढील होणारा सामना अन्वी स्पोर्ट
सातेरी मातोंड वर्सेस मंगलमोती मळगाव. विनंती असेल दोन्ही संघ नायक नाणेफेकीसाठी समालोचन कक्षासमोर यायचे. अनविस्फोट सातेरी मातोंड वर्सेस मंगलमोती मळगाव. वरती रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघाने 28 धावांचं लक्ष ठेवलं. छोट्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे सिद्धेश्वर दाळकर उभादाडा क्रिकेट संघाला, परंतु या मैदानावरती आणि या खेळपट्टीवरती या 28 धावांचा पाठलाग मोठा बनवला जाईल की सोपा बनवला जाईल ती नक्कीच येणारे वेळ ठरवेल. यानंतर दुपारच्या सत्रातील आपण पहिला सामना खेळवतो या ग्रुपमधून. अन्वे स्पोर्ट सात्रे मातोंड मंगलमूर्ती मळगाव या दोन्ही संघादरम्यान विनंती असेल दत्ता धुरे आणि त्याचबरोबर मळगाव संघ कडधार आपण टॉससाठी कॉमेंट्री बॉक्स समोर या आणि समीर यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करत आहोत. मळगाव संघ कडधार आणि मातोंड संघ कडधार आपण टॉस साठी लवकरात लवकर या. दोन्ही संघ कडधार आपण जर वेळ काढत असाल तर षटक एक षटक कमी केले जातील असा मॅनेजमेंट कमिटीकडून निर्णय येतोय. त्यामुळे दोन्ही संघ कडधार आपण त्वरित टॉस साठी या. अठ्ठावीस धावांचा पाठलाग दुपारचा 17 सामना करूया मरूची स्थिती, कारण विजेता संघ अंतिम दिवसासाठी पात्र ठरेल क्वालिफायर सामन्यांसाठी आणि पराभूत क्रिकेट संघाला नक्कीच या स्पर्धेतून या भव्य दिव्य आयोजनाच्या स्पर्धेतून माघार घ्यावी लागेल, परतीचा प्रवास करावा लागेल. पहिला चेंडू चांगला चेंडू अगदी जर पाहिला तर खोलवर टप्पाचा चेंडू अलॉंग द कार्पेटचा फटका लॉंग डीप मिडऑफला क्षेत्र जर पाहिलं तर शॉर्ट मिडऑफला चांगल्या क्षेत्रक्षण 30 या सर्कलच्या आतमध्ये चेंडू रोखलाय. चांगल्या चेंडूने सुरुवात देखील निर्धाव चेंडू धावपलकावरती 28 धावांचा बचाव. पहिलं पाऊलपेचं षटक प्रत्येक गोलंदाज मार्कवरती राईट अबाउट द विकेट. फुल टॉस चेंडू समोर खेळ आहे, फटका तगडा आहे, प्रॉपर टायमिंग डीप लॉंग ऑनला चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी तेजस जुलेकर याच्या बाडमधून या फुल टॉस चेंडूवरती हा 6 धावांचा टोल बसवलाय प्रत्येक या गोलंदाजाच्या विरोधात. थँक्यू डुजे. पहिला चेंडू चांगला होता परंतु दुसऱ्या चेंडूवरती षटकार. याही वेळी जर पाहिलं तर सरळ बॅट ते फटका मिळवला. क्षेत्ररक्षक राजा याचं क्षेत्ररक्षण थोडंसं अतिघाईचं पाहायला मिळालं. 1 धाव या चेंडूवरती फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्याचपुढे एकेरी धावेने सागिक धाव संख्या 7 धावा धावपलकावरती. 28 धावांचा पाठलाग. पहिला चेंडू जर पाहिला तर अगदी अचूक टप्प्यावरती, परंतु दुसऱ्या चेंडूवरती लोअर फुल टॉस आणि त्यावरती एक कडक प्रहार. 6 धावांसाठी तो षटकार. सिंगल स्ट्रायकिंग धाव संख्या 7 धावा. स्ट्रायकिंग एंडवरती यावे असेल राकेश सारंग हा फलंदाज. चांगला चेंडू पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू वेगात गतीने टाकलाय. सन्मान दिला. हलक्या तरी फटका खेळा. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक जरूर आले चेंडू रोखण्यासाठी, परंतु 1 धाव रोखू शकले नाहीत. सिंगलने स्वतःचं खातं उघडले राकेश सारंग या बॅटरने. 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. माहीत आहे कमी धावसंख्येचा पाठलाग आहे 4 षटका दरम्यान, त्यामुळे जोखीम न घेत असताना एकेरी धावरे स्ट्राईक रोटेट केली. सागिक धाव संख्या 8 धावा धावपलकावरती. चेंज ऑफ पेस लेग ब्रेक चेंडू पडल्यानंतर थोडंसं जर पाहिलं तर नक्कीच कमी गतीने आलाय. मोठ्या फटक्याचा इरादा ऑन साईडला तो फटका खेळण्याचा प्रयत्न होता तेजस जुलेकर या बॅटरचा, परंतु बॅटची आतील कडेला चेंडू लागत असताना खेळपट्टी स्थिरावलाय. निर्धाव चेंडू धावपलकावरती. 28 धावांचा बचाव करण्यासाठी सातत्याने विकेट घ्यावं लागतील. निर्धाव चेंडू टाकावे लागतील. गोलंदाजी करणाऱ्या रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट आउटचा फटका थोडी एक्स्ट्रा कव्हरला खेळ. इनफिल्ड क्लिअर केलाय चेंडूने. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडे. उल्लंघन करतोय सीमारेषेचं. मिळतील धावा 4. चौकार. फलंदाज तेजस जुलेकर याच्या बॅटमधून
वरती जमवतोय. विजयासाठी 16 धावांची अजूनही आवश्यकता. गोलंदाजीत बदलाव दुसऱ्या षटकादरम्यान लेफ्ट हँडर गोलंदाज शुभम मांजरेकर सज्ज झालाय. लेफ्ट ऑफ ओव्हर द विकेट स्ट्राईक एंड वरती राकेश सारंग. पहिला चेंडू आडवा बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. लेन चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. विकेट किपर यांच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली. 12 धावा धावपलकावरती. 28 धावांचा पाठलाग. निर्धाव चेंडू आणि त्याचबरोबर विकेट ह्या खूप महत्वाच्या असतील या सामन्यादरम्यान. या सामन्यात पुनरागमन करण्यासाठी रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघाला याही वेळी पुढे टाकलेला चेंडू आडवा बॅटने फटका खेळण्यास समोरच्या दिशेने बॅक टू दी बॉलर फटका. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू निघालाय. गोलंदाज शुभम याचा राकेश या बॅटरला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी अशी सातत्याने करावी लागेल. निर्धाव चेंडू दबाव आणतात आणि त्या दबावात कुठेतरी विकेट येण्याची संभावना असते आणि तीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या दुसऱ्या षटकादरम्यान शुभम या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी सलगचे दोन चेंडू निर्धाव. सांघिक धावसंख्या स्थिरावल्या. 12 धावा धावपलकावरती. बिनबाद स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा राकेश सारंग. आडवा बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली आहे. फ्लाइंग स्लिप पास क्षेत्ररक्षक केला येत आहे ना. चेंडू रोखण्यासाठी एक धाव रोखण्यासाठी चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी देखील. अजून एक निर्धाव चेंडू. सलगचा तिसरा निर्धाव चेंडू राकेशच्या विरोधात. चांगले गोलंदाजी कंजूशी करणार हे षटक आतापर्यंत निघताना पाहायला मिळते. शुभम या गोलंदाजाचं सांघिक धावसंख्या जी धावपलकावरती स्थिरावली आहे. 12 धावा बिनबाद. 28 धावसंख्येचा पाठलाग करत असताना या सामन्यात यावेळी मोठा फटका. ओव्हरफिट चेंडू लॉफ्ट केलाय. चेंडूला डीप लॉंग ऑनच्या वरून चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे. स्टँड ऑन डिलेवर हा षटकार. राकेशच्या बॅटमधून मागील 3 चेंडूवरतीचा दबाव निर्धाव चेंडूंचा, परंतु यावेळी तो हटवलाय. मोठ्या फटक्याने बिग हिट केलाय शुभमच्या विरोधात आणि या षटकाने सांघिक धावसंख्या 18 धावा धावपलकावरती. विजयासाठी अजून धावांची आवश्यकता. राकेश सारंग आक्रमक फटक्यांसाठी प्रयत्न करत असतो प्रत्येक चेंडूवरती आणि यावेळी ते प्रयत्न सफल झालेत. आडवा बॅटने पुन्हा एकदा तोच इरादा मोठ्या फटक्यासाठी, परंतु यावेळी चांगला चेंडू. थोडासा टप्पा जर पाहिला तर गोल्डन स्पॉटवरती चेंडू पिच केलाय. पडल्यानंतर खाली राहिल्या. सबमरीन डिलिव्हरी. निर्धाव चेंडू. 18 धावा धावपलकावरती. अजूनही 10 धावांची आवश्यकता. नॉकआउटचा हा सामना या दोन्ही संघांच्या दरम्यान रंगलाय. हा ट्रॅकर आडवा बॅटने फटका खेळ आहे. डीप मिड विकेटला चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये येताना. जोपर्यंत चेंडू रोखतील फेक करतील 1 धाव्या चेंडूवरती. सिंगलने सांघिक धावसंख्येत बदलाव. 19 धावा धावपलकावरती खेळ समाप्त झालाय. 2 षटकांचा. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावांचा पाठलाग. 19 धावा धावपलकावरती बिनबाद. विजयासाठी येणारे 12 चेंडू आणि करायचे आहेत फक्त 9 धावा सिद्धेश्वर दाळकर उभा दांडा क्रिकेट संघाला. सभा तिसऱ्या षटकादरम्यान गोलंदाजीसाठी मयूर हा गोलंदाज पाहायला मिळतो गोलंदाजी ट्रॅकवर. रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघाकडून वेंगुर्ला तालुक्यातील हे दोन्ही बलाढ्य संघ आज या स्पर्धेच्या माध्यमातून प्रतिद्वंद्वी म्हणून लढत करताना पाहायला मिळतात. 9 धावांची अजूनही आवश्यकता. पहिला चेंडू असेल मयूर गोलंदाजी मार्गवरती. मयूरच्या पहिल्या चेंडूवरती मोठ्या फटक्याने आगाज केलाय. सुरुवात केली या षटकाची. चेंडू फेकलाय डीप लॉइड स्लॉंगॉलला सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी राकेश सारंग याच्या बॅटमधून अजून एक दमदार क्रॅकिंग षटकार मैदानाच्या आतमध्ये. धावपलकावरती 25 धावा धावपलकावरती. विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. 3 धावांची आवश्यकता. यावेळी चेंडू जर पाहिला तर आउटसाइड ऑफ स्टंप खूप वेगात गतीने टाकल्या, परंतु थोडीशी दिशा खराब पाहायला मिळते. स्पेअरचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येत अजून वाढ होईल धावपलकावरती. 26 धावा. विजयासाठी 2 धावांची आवश्यकता या सामन्यात. सिद्धेश्वर दाळकर उभा दांडा क्रिकेट संघ विजयाच्या दिशेने अगदी अलगद पावले पुढे सरकवताना पाहायला मिळतो या सामन्यादरम्यान. स्ट्रायकिंग एंडवरती राकेश. याही वेळी अजून एक कमालीचा फटका. फ्लिक ऑफ द रिस्ट. मिड विकेटला चेंडू सीमारेषा पलीकडे. स्टँड ऑन डिलेव्हर. MS धोनी स्टाईलने सामना केलाय समाप्त. राकेश या बॅटर डॅडी या सामन्यात 28 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या आणि सोप्या पद्धतीने केलाय. सलामीच्या या जोडीने या सामन्यात 28 धावांचा पाठलाग करत असताना सिद्धेश्वर दाळकर उभा दांडा क्रिकेट संघ विजय संपादन करतोय. पराभूत रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघाला पुढील स्पर्धेसाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. विजेता सिद्धेश्वर